नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे साधारण 12 वाजलेत. आपण आहोत संगमेश्वरमध्ये. हा जो रोड बघताय ना आपला मुंबई गोवा हायवे, इकडून मुंबईकडून आपण जेव्हा येतो तेव्हा तिकडे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशन आपण क्रॉस केलं की त्याच्यानंतर हा येतो शास्त्री पूल. तर हा नवीन शास्त्री पूल आहे. जुना ब्रिटिशकालीन शास्त्री पूल पलीकडे, आपण त्या रोडने जाण्याचा प्रयत्न करूया. बरेच दिवस संगमेश्वर शास्त्री पूल ते संगमेश्वर बस डेपो रोडचं काम बऱ्यापैकी चालू होतं आणि त्याच्यानंतर आपला जो सोनवी नदीचा ब्रिज आहे, जो आपण रत्नागिरीला जातो, त्या ब्रिजचं पण काम सुरू होतं. तर आता त्या ब्रिजचं एकेरी वाहतूक सुरू झालं आहे. आज आपण जरा शास्त्री पूल ते संगमेश्वर डेपो याचा रोड अपडेट घेणार आहे. नवीन शास्त्री पूल आहे तो तर कधीच चालू झाला होता, पण मध्ये काही पॅचेस होते. पारेख पेट्रोल पंप आहे म्हणा किंवा त्याच्यानंतर ज्या डेपोचे इथे जे थोडंफार काम आहे ते बरंचसं काम चालू होतं. माझ्या पाठी बघताय हा नवीन शास्त्री पूल. आपण काम करू, जुन्या ब्रिटिशकालीन पुलाने जाऊ. तो पूल पण तुम्हाला दाखवतो. आता वरती जी गावं आहेत, वरच्या बाजूची जी गावं आहेत ना, कसबा, पुढे फणसवणे, त्याच्यानंतर कळंबस्ते, उमरे, नायरी, निवळी, शृंगारपूर, कातुर्डी, त्याच्यानंतर कारबाटले, कोंड, अशी बरीचशी गावं आहेत. तर त्यांना जाण्यासाठी सर्व्हिस रोड म्हणून या जुन्या ब्रिटिशकालीन पूलचा वापर केला जातो सध्या. तर चला पूर्ण रोड कसा झाला आहे, काय झालं आहे बघून घेऊ. अजून एक सांगायचं म्हणजे जेव्हा आपण मुंबईतून येतो तेव्हा संगमेश्वर रेल्वे स्टेशन क्रॉस केलं की हा शास्त्री पूल आहे. शास्त्री पूलच्या अगोदरच जर तुम्ही मुंबईतून येता तर इकडे राईट घ्यायचा, तो थेट रोड गणपतीपुळेला जातो. म्हणजे ज्याला रत्नागिरीला जायचं आहे तो या मार्गाने सुद्धा जाऊ शकतो. अदरवाईज तुम्हाला हा मुंबई गोवा हायवे आहेच. आणि त्याच्या बाजूने आपण आलो की हा जुना शास्त्री पूल. हा ब्रिटिशकालीन पूल आहे. पहिली जी मुंबई गोवावरची हा वाहतूक होती ती याच ब्रिजवरून व्हायची. आता सध्या थोडं पाणी कमी आहे, पण एक थोड्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये तुडुंब अशी ही नदी वाहते. तर हा सध्या रोड मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व्हिस रोड म्हणून वापरला जातो. इथल्या आतल्या पट्ट्याची जी गावं आहेत, कसब्यापासून पुढे फणसवणे म्हणा ते आमच्या निवळी गावापर्यंत, मध्ये तांबेडी फाटा वगैरे आहे, या सगळ्यांसाठी हा सर्व्हिस रोड. हा लेफ्ट गेला आपल्या गावाकडे आणि हा राईट गेला संगमेश्वरकडे. गेल्या वर्षी इथे ही दराच्या दरा पूर्ण खाली आलेली, त्यामुळं मग गेल्या पावसाळ्यामध्ये हा रोड परत बंद केला होता चालू करून. त्याच्यानंतर एकेरी वाहतूक तिकडून चालू होती, पण यावर्षी आता ही ऑल टाकले, संरक्षण भिंत टाकले, त्यामुळं आता इथे पूर्णपणे व्यवस्थितरित्या वाहतूक सुरू आहे. शास्त्री पूल क्रॉस केल्या इकडे आपलं ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर आहे संगमेश्वरचा. इथे पण बरंचसं काम बाकी होतं, कारण या बाजूला लेफ्ट बाजूला आहे ना एक ओढा आहे. हा एक ओढा आहे. त्या ओढ्याच्या इथे मोरी वगैरे टाकून काम करण्याचं काम सुरू होतं, त्यामुळे इथलं बरेच दिवस काम बाकी होतं. पण आता इथलं पण काम झालं. ही जुनी बिल्डिंग आहे त्याच्या आजूबाजूचं काम ते सुद्धा आता पूर्ण झालं आहे. डाव्या बाजूला आपण बघतो आहे हे पैसा पॉईंट हायस्कूल, आणि ह्या पैसा पॉईंट हायस्कूलचा जो ब्रिज आहे त्याचं पण काम आता पूर्ण झालं आहे आणि वरून आता वाहतूक सुरू आहे. तर इथे सुद्धा बरेच दिवस, गेल्या वर्षी तर सर्व्हिस रोडला चिखल झाला होता. गेल्या वेळेस ब्रिजचं काम चालू होतं, त्यामुळं ब्रिजवरून काही एंट्री नव्हती, त्यामुळे जे उजव्या बाजूचं आहे ना एकदम चिखल झालेला आणि इथे बराच प्रॉब्लेम व्हायचा. पण तोही ब्रिज आता 90% झाला आहे. थोडीशी फिनिशिंग वगैरे बाकी आहे. समोर इकडे पारेख पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या इकडे ऑपोजिट साईडला मार्केटला जायला शॉर्टकट आहे. म्हणजे बुधवार बाजार वगैरे तो मार्केट आहे, तिकडे इकडून आपण शॉर्टकटने जाऊ शकतो. पारेख पेट्रोल पंप सोडल्या पुढे आपल्याला एक डावा रस्ता जातो, तो आपल्याला सप्तेश्वर मंदिराकडे घेऊन जातो. इथून पुढूनच तो लेफ्ट आहे. सध्या बांधकामामध्ये वाटतो तो एकदम पुढे गेला आहे, नाही तर पेट्रोल पंप क्रॉस केल्या लगेचच तो लेफ्ट होता. हा बघा,
हा जो लेफ्ट आहे या रोडने गेलो की आपण सप्तेश्वर मंदिराकडे जाऊ शकतो. हा जो समोरचा टर्निंग आहे हा पण एकदम हाय लेवलचा टर्निंग होता, तो त्याने थोडासा कव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. समोर बोर्ड लागले आहे रत्नागिरी पणजी सरळ आणि देवरुख लेफ्ट, म्हणजे संगमेश्वर डेपोपासून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. पूर्ण एकदम असा फुल टर्न होता, तो थोडासा कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मुंबई गोवा महामार्गावर रखडलेल्या पॅचेसपैकी हा एक मोठा पॅच होता, जो आता कवर झालेत. जर आपण इकडे लेफ्टला गेलो ना खाली डेपोच्या इकडे जाऊ शकतो. तर आज तुम्हाला मी सोनवी नदीवरचा जो ब्रिज चालू झाला आहे त्याचे पण थोडेसे अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यावर एकेरी वाहतूक सुरू झाली आहे, अजून पूर्णपणे हा ब्रिज चालू झालेला नाही आहे, त्याचं थोडंफार काम आहे ते बाकीचं आहे. पण हा ब्रिज चालू झाल्यामुळं बरंचसं ट्रॅफिक आहे ते आता कमी होणार आहे. पूर्णपणे हा ब्रिज अजून चालू झालेला दिसत नाही आहे. खाली दिसतोय का, खाली आपलं संगमेश्वर बस स्थानक आहे. नंतर आपण खाली जाऊच म्हणा, आता फक्त जस्ट रोडचा अपडेट येतो आहे. खालून पण आपला ब्रिज पूर्ण दिसणार आहे, वरून आपलं बस स्थानक हे असं दिसतं आहे. समोरून बस आली बघा. म्हणजे शास्त्री पूल ते संगमेश्वर हा पूर्ण रस्ता आता झालेला आहे. आता मला वाटतं हा जिथे ब्रिज उतरतो ते गणेश हॉटेल आहे, गणेश कृपा हॉटेल आहे, तर तिथे आय थिंक रस्त्याचं काम थोडंसं बाकी आहे. बाकी हा ब्रिज पण एकेरी वाहतूक बऱ्यापैकी चालू झालं आहे, चांगला रोड झाला आहे. त्या बाजूचं काम बऱ्यापैकी बाकी आहे, मात्र एकेरी वाहतूक केल्यामुळं पण फरक पडणार ट्रॅफिकवरती, नाहीतर संगमेश्वरकरांना भरपूर त्रास व्हायचा ट्रॅफिकचा. बाप रे, किती उचलला आहे हा रोड. ॲक्च्युली या रोडची हाईट आहे ना बरीच उचलली आहे. आणि हा ब्रिज जिथे संपतो तिथे पुढे गणेश कृपा हॉटेल आहे, ते गणेश कृपा हॉटेलची पण हाईट बघा किती खाली गेले आहे. हे पहिलं एकदम खाली पार्किंग होती, आता इथे बघाल ना तुम्ही तर रोड एकदम वरती गेला आहे आणि हॉटेल खाली गेलं आहे. सोनवी नदीवरचा संगमेश्वरचा ब्रिज चालू झाल्यामुळं नक्कीच फायदा तर झाला आहे. आणि त्या दिवशी आपण रत्नागिरीला गेलेलो, तर संगमेश्वर ते रत्नागिरी रोड पण आता चांगला झाला आहे. मध्ये 3-4 ठिकाणी जर थोडे 100-100 मीटरचे पॅचेस सोडले तर बाकी रोड एकदम मस्त आहे. हा रोड सरळ गेला रत्नागिरीकडे आणि या ब्रिजने आपण इकडे खाली उतरलो, तर मस्त काम झालं आहे. आता जाऊया जरा संगमेश्वरला. आज फक्त जस्ट मला अपडेट द्यायचा होता सोनवी नदीवरचा जो ब्रिज आहे त्याचं काम कसं झालं आहे आणि तो सध्या चालू झाला आहे. सरळ तुम्हाला मुंबईच्या दिशेने जायचं असेल तर ब्रिजवरून जाऊ शकता. आता आपण चाललो आहे खाली संगमेश्वरला. तर संगमेश्वरला जाताना बघा इकडे हा सर्व्हिस रोड आहे. ॲक्च्युली संगमेश्वरला जाताना मात्र रस्त्याची हालत थोडीशी खराब आहे. होप सो हे लवकरच होईल, कारण ब्रिज पुढे उतरला आहे. तर आता हा इकडे सर्व्हिस रोड राहील, तर सर्व्हिस रोडचं काम मात्र रखडलेलं आहे. हे काम काय या पावसाळ्यात पण होईल असं काय वाटत नाही, कारण वरती ब्रिजचं काम सुरू आहे, त्याच्यावरती सगळं कॉन्सन्ट्रेशन सुरू आहे. हे बघा आपण चाललो आहे आता ब्रिजच्या खालून. बाजूला इकडे ही सोनवी नदी, ही सोनवी नदी आणि आपल्या बाजूने आली तिकडे शास्त्री नदी, दोन्ही नदीचा इथे संगम आहे. इकडे हार्डवेअरची वगैरे दुकानं आहेत आणि इथून खाली गेल्यावरती मांबले गावात जाता येतं. हे पूर्ण संगमेश्वर मार्केट एरिया.
ब्रिजच्या अलीकडं आणि ब्रिजच्या पलीकडं. हा जो बघताय हा जुना ब्रिज सोनवी नदीवरचा. तर आता इकडे तुम्हाला गाड्या दिसत नाही आहेत, कारण ज्या समोर गाड्या जाणार असतात त्या वरून जातात. बाकी इकडे काय ज्या लोकल गाड्या आहेत ज्यांना संगमेश्वर मार्केटमध्ये वगैरे यायचं आहे तर तेवढ्याच गाड्या तेवढ्या इथे येत आहेत. आता इथे आल्यानंतर राईट बाजूला डेपो आणि हा देवरुख रोड, लेफ्ट साईडला गेलो की इकडे कोंबडी गल्ली. थोडं मार्केट फिरून आणतो तुम्हाला. तर ही आहे कोंबडी गल्ली. कोंबडी गली म्हणजे का, तर कोंबडी गलीमध्ये कोंबड्या मिळतात. तर इकडे चिकन, मटण आणि बुधवार जेव्हा नसतो तेव्हा मच्छी वगैरे पण तुम्हाला मिळून जाते. आणि नदीतले ताजे मासे वगैरे पण इकडे मिळतात या डाव्या बाजूला. आणि हा पूर्ण रेग्युलर मार्केट. संगमेश्वरमध्ये जर कधी येणं झालं तर कसं काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर इकडे बरेचसे दुकानं आहेत. इथून एक एंट्री आहे खाली यायला डेपोच्या समोरून. या बाजूला इकडे जनता आहे, इकडे भिंगार्ड आहे. त्याच्यानंतर इकडे पुढे आलो तर या बाजूला इकडे सिद्धिविनायक बँगल्स करून आहेत. आपले सबस्क्रायबर आहेत माधवी बेर्डे यांच्या बहिणींचं हे दुकान. असं हे संगमेश्वर मार्केट. आणि पुढे गेल्यानंतर इकडे आपला बुधवार बाजार असतो. तर आज बाजार वगैरे नाही आहे, जस्ट एक आलो आहे खाली तर मग तुम्हाला एरिया दाखवतो. हा जो रोड गेला हा बाजाराकडे गेला. हा पूर्ण मार्केट एरिया रेग्युलर इकडे ही दुकानं चालू असतात. या बाजूला इकडे बाजार भरतो. आज पूर्ण सुकसुकाट आहे. बुधवारचं आलो तर इकडे एकदम गर्दी असते. पावसाळ्यातून काय बाजार एवढा भरत नाही, उन्हाळ्यातून खास करून हा बाजार असतो. हे जे ताडपत्री वगैरे लावलेत ना तर इकडे सगळ्या ठिकाणी मार्केट असतो. इकडे मसाले छोटी मोठी दुकानं असतात. आणि इकडे डाव्या बाजूला कांदे, बटाटे, लसूण, खोबरं. इथे समोर आपलं व्हेज भाज्या वगैरे सगळ्या असतात. आणि हा जो ब्रिज गेला हा जातो डिंगणीला. मगाशी जो तुम्हाला रोड दाखवला त्या रोडला हा कनेक्ट होतो. शास्त्री पुलाच्या अगोदर आपण तिकडून आलो राईट घेऊन तर मग हा रोड त्यालाच कनेक्ट होतो आणि आपण डिंगणी मार्गे मग गणपतीपुळेला जाऊ शकतो. संगमेश्वर मार्केटचा एक फेरफटकाच मारत आलो खाली आणि रोडचा अपडेट देण्याचा प्रयत्न केला आहे. रोड आता मस्त झाला आहे. मुंबई गोवा हायवेच आता बऱ्यापैकी 80-90% कंप्लीट झाला आहे. जर आपण मुंबईतून निघतो आहे तर रत्नागिरीपर्यंत तरी आता मेन पॅच म्हणजे माणगाव इंदापूर जो बायपास आहे तो जर बायपास झाला तर आपला मुंबई गोवा हायवे 95% तरी झाला. आता त्याच्यामुळे बरीचशी कामं अडलेली आहेत. तर मगाशी बाजाराचं म्हणत होतो तुम्हाला, इथे सगळी ताजी मच्छी घेऊन सगळ्या कोळींब असतात आणि ब्रिजच्या पलीकडे सुकी मच्छी असते. आणि ही जी नदी बघता ही शास्त्री नदी. आपल्या गावाकडून एक एक ओढा ॲड होत ही नदी इकडे मोठीच्या मोठी झाली. बारमाही पाणी वगैरे असतं. आणि समोर त्या साईडून आपण जेव्हा आलो तिकडून सोनवी नदी येते, त्या बाजूने सोनवी येते, इकडून ही शास्त्री नदी जाते आणि पुढे हीच मग जयगडची खाडी बनते. पाणी बघा आता किती आहे. पावसाळ्यातून तर पूर्ण तुफान. म्हणजे आता हे आपला बुधवारचा बाजार आहे तो इकडे वरती असतो, पण पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं इकडे. म्हणजे आपण या बाजूला कधी कधी उभं पण राहू शकत नाही, पाणी पण वरती चढतं. त्यामुळे मग इकडे बाजार वगैरे बुधवारचा नसतो. पण उन्हाळ्यातून बुधवार बाजार, आठवडा बाजार खूप फेमस आहे संगमेश्वरचा. आपल्या बऱ्याचशा व्हिडिओ आहेत आठवडा बाजाराच्या, कारण आठवडा बाजार हा आपुलकीचा विषय, जिव्हाळ्याचा विषय असतो. तिकडे मासेमारी करतायत, एक काका आहेत कोणतरी, ते मासेमारी करतायत.
चला आता छोटी मोठी मला शॉपिंग करायची आहे, तर गाडी वरती लावूया डेपोच्या इकडे पाठीमागे आणि मग जरा मार्केटमध्ये फिरतो. इकडे ॲक्च्युली मध्यभागी आपण आलो, तर इथे पण ते गणेश फरसाण आहे, फेमस आहे संगमेश्वरचं, विहिरीजवळ. आणि इकडे सगळी आता कामं सुरू आहेत पावसाळ्या अगोदरची. चला कोंबडी गल्लीतून परत एकदा वर आलो आहे, ज्या रोडने आपण गेलो होतो. तर राईड गेला रत्नागिरी. तर आपण चाललो आहे आता पाठी पार्किंगला. डेपोच्या पाठी पार्किंग कुठेतरी मिळून जाईल. आणि हा देवरुख रोड. तर इकडे आपल्या मालपचं इकडे दुकान आहे, मालप इलेक्ट्रिकल्स. आणि समोर जय महाराष्ट्र वडापाव सेंटर, उमेश भाऊ. ही गाडी निघाली देवरुखला. देवरुख संगमेश्वर, परत देवरुखला जाणार. देवरुख गाडीला गर्दी भरपूर असते, नेहमीच गर्दी असते, कारण त्या रोडला बरीचशी गावं आहेत. हे बघा, रविवार आणि बुधवार म्हटलं तर भरपूरच. आज तर मधलाच दिवस आहे. हे आपलं संगमेश्वर बस स्थानक. मगाशी तुम्हाला मी दाखवलं तो समोरचा सोनवी नदीवरचा ब्रिज आहे. तर आता वरून ब्रिजचं काम व्यवस्थितरित्या झालं आहे. तर मुंबईला जाणारे असाल किंवा गोव्याला जाणारे असाल तर सरळ तुम्ही डिरेक्टली वरून जाऊ शकताय. आज मधला दिवस असल्यामुळं गर्दी तशी कमी आहे. चला आता जरा उमेशकडे चाललो आहे, थोडा वेळ बसतो आणि मग चहा वगैरे जरा पिऊया. काय बोलता उमेश शेठ? आमच्याकडेच तुमच्याकडेच आलो भेटायला. काय बोलतो? हा हेल्मेट घेतला. हॅलो, चला चहा प्यायला या. संगमेश्वरला आलो आहे, थोडासा रोड अपडेट देण्याचा प्रयत्न केला आहे. तर चहा पिईन, थोड्या वेळ थांबतो आणि मग निघेन. तर चला, आज खास आपल्याला अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ केला होता. शास्त्री पूल ते आपला संगमेश्वर डेपो आणि सोनवी नदीवरचा ब्रिज पण सुरू झाला आहे. चहा पितो. पावसाने पण तयारी केलेली दिसते. बारीक बारीक पाऊस पडतो आहे, काय माहिती येतो आहे का. असो, आला तर ठीक आहे. चला, तात्पुरत्या स्वरूपात हा मुंबई गोवा हायवेचा संगमेश्वरचा अपडेट देण्याचा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.